आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे गावातील बौद्ध विहार परिसरातील कथित अतिक्रमणाविरोधात बौद्ध समाजानं तीव्र निषेध केलाय. गट क्रमांक 643 वरील समाज मंदिराच्या जागेवर बौद्ध विहार असताना एका महिलेनं ग्रामपंचायतीची परवानगी न घेता तिथं शौचालय बांधल्याचा आरोप केला गेलाय. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कारवाई न झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केलं. ग्रामपंचायतीनं संबंधित व्यक्तीला दुसरी जागा उपलब्ध करून दिलेली असतानाही ती बौद्ध विहाराच्या जागेवर डोळा ठेवणे. यापूर्वी या प्रकरणामध्ये विचारणा करण्यासाठी गेल्यावर त्या महिलेनं पाथर्डी पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा आंदोलकांनी केलाय. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला. तर महापुरुषांच्या जयघोषानं आंदोलनाचा जोर वाढला. काही दिवसापासून ग्रामपंचायतने आमच्या समाजासाठी, बौद्ध समाजासाठी बौद्ध विहार या ठिकाणी स्टेजसाठी मंजुरी दिली होती आणि ते बांधकाम चालू असताना तिथील एक बाहेरील महिला मारिया दिलीप कांबळे आणि तिच्या 2 मुली यांनी त्या ठिकाणी नव्याने चालू असलेलं बांधकाम बंद करून त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं घर बांधण्याचा प्रयत्न करतायत, अतिक्रमण करतायत. तर आम्ही समस्त बौद्ध बांधवाची हीच मागणी आहे की ते अतिक्रमण ग्रामपंचायत तसेच BDO अधिकारी ह्या साहेबांनी जाऊन ते ग्रामपंचायत अतिक्रमण काढण्यात यावे आणि आमच्या समाजाला न्याय देण्यात यावा अशी आमची मागणी आहे. जर हे जर तुम्ही काढलं गेलं नाही, अतिक्रमण काढलं गेलं नाही तर आम्ही समस्त बौद्ध बांधव पूर्ण 61 नंबरचा हायवे आम्ही बंद करून आंदोलन करणार आहोत, ही आम्ही सूचना सर्वांना देत आहोत. तर त्वरित हे अतिक्रमण काढून आमच्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. निवडुंगे गावामध्ये ग्रामपंचायतने एका मार्था दिलीप कांबळे या व्यक्तीला 643 या गटामध्ये जागा दिली होती, ग्रामपंचायतची मिळकत. त्या ती जागा तिने सोडून बुद्धविहार परिसरात तिने अतिक्रमण चालू केलं आहे आणि त्या अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही माननीय गट विकास अधिकारी साहेब यांना 13/2/2026 रोजी निवेदन दिले होते. मात्र त्या निवेदनाचं आम्हाला कसल्याही प्रकारचं उत्तर भेटलं नाही, म्हणून आम्ही माननीय गट विकास अधिकारी साहेब यांच्या दालनासमोर आंदोलन करत आहोत. हा जर प्रश्न आता इथं जर सुटला नाही तर आम्ही राष्ट्रीय महामार्ग 61 हा अडून मोठा रस्ता रोको करू. त्या व्यक्तीला म्हणजे ग्रामपंचायतीने देखील समज दिली, मात्र ती व्यक्ती कुठल्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि ती व्यक्ती सादर निवडुंग्याची रहिवासी नसून ती पैठणची रहिवासी आहे. मात्र त्या व्यक्तीने गावातले काही पुढारी, निवडुंगे गावातले काही पुढारी हाताशी धरून ती जागा बळकवण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र तिचा जो प्रयत्न आहे तो आम्ही कधी यशस्वी होऊन देणार नाही. त्या व्यक्तीने जिथे अतिक्रमण केलं आहे तिथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं बुद्ध विहार आहे. त्या परिसरामध्ये त्या व्यक्तीने एक बाथरूम वगैरे बांधलेला आहे. त्यामुळे समाजामध्ये तिढा निर्माण होईल असं कृत्य ती व्यक्ती करत आहे. त्यामुळे शासनाने या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि तात्काळ ते अतिक्रमण पाडलं पाहिजे. मार्था दिलीप कांबळे ही निवडुंग्या गावात नसून तिचं गाव आहे पैठण. तिने तिथे अतिक्रमण केलेले आहे बुद्ध विहाराच्या समोर आणि तिला आम्ही बोलण्यास गेलो तर ती आम्हाला शिव्यागाळ्या करते, भांडायला उठते आणि ती तिच्या मुलीला घेऊन तिथं येते. फक्त तिथं महिला राहतात, पुरुष एकही राहत नाही आणि त्यामुळे आम्हाला तिची खूप अडचण होती. खूप घाण शिव्या देते. तिथे गेल्यानंतर माणसांना पण खूप वाईट शिव्या देते, त्यांच्यावरती केस टाकते. अशी प्रवृत्तीची ती बाई आहे आणि मारण्याची धमकी देते. काल आम्ही सहज तिच्याकडे गेलो होतो तर तिने आम्हाला मारण्याची धमकी केली आणि त्याच्यानंतर तिने तिथं काहीतरी लुस्कन येते केली, ती आमच्यावर नाव घेते. तिने बौद्ध विहारासमोर तिने अतिक्रमण जे केलेलं आहे तर ते अतिक्रमण ते हटवावं हीच आमची विनंती आहे. तिथं कुठल्याही प्रकारचं तिचं काहीच नसावे, बौद्ध विहाराच्या समोर तिचं काहीच तिथे नसावे ही आमची विनंती आहे. गटविकास अधिकारी संगीता पालवे यांनी आंदोलकांच्या निवेदनाची दखल घेत 8 दिवसांमध्ये प्रकरणाचा अहवाल सादर करून
योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलंय. मात्र जर न्याय मिळाला नाही तर अधिक तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय. या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पप्पू बोर्डे, इंद्रजित शिंदे, आकाश शिंदे, हर्षल शिंदे, यशवंत शिंदे, मनोहर चव्हाण, दयानंद शिंदे, शंकर शिंदे, मीना शिंदे, जयश्री शिंदे आदींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.